नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, पोषण ट्रॅकरवर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं मानधन भेटणार आहे। परंतु पोषण ट्रॅकरच जर नीट चालत नसेल तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जो त्यांचा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे तो कसा भेटणार, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा भगिनींनो, GR मध्ये सांगितल्याप्रमाणे, मानधनवाढीच्या GR मध्ये सांगितल्याप्रमाणे सेविकांना 3000, मदतनीसना 7500 रुपये हे मानधन असणार आहे। परंतु त्यांना प्रोत्साहन भत्तासुद्धा भेटणार आहे। सेविकांना 2000, मदतनीस ताईंनासुद्धा भत्ता भेटणार आहे। परंतु हा भत्ता भेटण्यासाठी पोषण ट्रॅकरवर तुम्हाला जर लोगो दिसत आहे, पोषण ट्रॅकरवर काही महत्त्वाची कामे करायची आहेत, जी दररोज अंगणवाडी ओपन करणे, त्याच्यामध्ये उपस्थिती नोंदवणे, फोटो काढणे, HCM नोंदवणे, ECC लर्निंगची ती ॲक्टिव्हिटी भरावी लागणार आहे। 2 ॲक्टिव्हिटी भरावी लागणार आहे। गृहभेट आली असेल तर ती करावी लागणार आहे। पोषण ट्रॅकरमध्ये वजन उंची भरणे, VHSND नोंदवणे, CBA कार्यक्रम नोंदवणे इत्यादी सर्व कामेही करावी लागणार आहेत। पण आज सकाळपासून पोषण ट्रॅकर हे चालत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेने काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। सकाळपासून मी सुद्धा पोषण ट्रॅकर किती वेळा अनइन्स्टॉल करून लॉग आउट करून ओपन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोषण ट्रॅकर ओपन होत नाही आहे। तर पोषण ट्रॅकर जर ओपन होत नाही तर अंगणवाडी सेविकांना त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे तो प्रोत्साहन भत्ता कसा भेटणार, हे सर्व खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत। पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज येते बघा, लॉग इन या बटनावरती क्लिक केलं तरीही लॉग इन होत नाही, एरर असा मेसेज येत आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंना सकाळपासून फोटो काढणे, काही अंगणवाडी ताईंची तर पोषण ट्रॅकरवर अंगणवाडीसुद्धा ओपन झालेली नाही, काही ताईंची फक्त ओपन झालेली आहे परंतु फोटो कॅप्चर झालेला नाही आहे। त्यांचा HCM जो गरम ताजा आहार भरायचा असतो तो उपस्थिती नोंदवली गेलेली नाही आहे, नाश्त्याची उपस्थिती नोंदवली गेली नाही, कोणत्याही प्रकारची कृती त्याच्यामध्ये झालेली नाही। त्यामुळे अंगणवाडी सेविका या सकाळपासून मोबाईल का नाही व्यवस्थित हे सर्व पाहत आहेत। काही अंगणवाडी सेविकाताईंनी तर मोबाईलचं जे पोषण ट्रॅकर ॲप आहे ते ॲप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल केलं तरीही पोषण ट्रॅकरमध्ये काहीसुद्धा फरक जाणवत नाही। त्यामुळे सकाळपासून अंगणवाडी सेविकाताई या चिंतेत आहात। जर तुमच्याही मोबाईलमध्ये असा होत असेल तर मला कमेंट करून कळवा, कारण की ही खूप मोठी समस्या आहे। आपलं मानधन हे आपल्या पोषण ट्रॅकरवरच होणार आहे, परंतु पोषण ट्रॅकरच जर नीट चालत नसेल तर सेविकांना त्यांची कामे कशा पद्धतीने करणार, हाचा सवाल सेविकांच्या मनात उपस्थित झालेला आहे। तुम्हालाही असाच प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट करून कळवा। आणि ज्यावेळेस पोषण ट्रॅकर लगेच ओपन होईल मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन। काही वेळेस अशा पद्धतीने पेज ओपन होते, तुम्ही पाहू शकता आपण डेली ट्रॅकिंग, पण नंतर ते आपोआपच लॉग इन असं होत आहे। त्यामुळे खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत। तुम्हालाही अशा पद्धतीने मेसेज पोषण ट्रॅकरमध्ये होत असेल तर मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेविकाताईंना पोचवा, कारण की भरपूर सेविकाताई या सकाळपासून मोबाईलच्या मागे लागलेल्या आहेत की पोषण ट्रॅकर का चालत नाही। बहुतेक पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेटचं काम चालू असेल, त्यामुळे पोषण ट्रॅकरमध्ये अशा पद्धतीने होत आहे। व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे, जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आत्ता लगेच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि पोषण ट्रॅकर का चालत नाही हे लवकरात लवकरच समस्या आपल्याला कळणार आहे। पोषण ट्रॅकरमध्ये नवीन व्हर्जन येणार आहे किंवा काही नवीन काम चालू आहे का, हे सर्व सविस्तरपणे आपल्याला समजण्यासाठी तुम्ही आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। आपल्या अंगणवाडी ताईंना, सेविका ताईंना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पोषण ट्रॅकरबद्दल खरी माहिती समजेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। धन्यवाद।